गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। नागपूरमधील न्यू एरा हॉस्पिटलच्या फार्मसीमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने FDAच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे। रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तब्बल रुपये 20,15,290 रुपयांचा औषध साठा विक्रीसाठी साठवून ठेवला होता। रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याचे स्वातंत्र्य नाकारून सिस्टीमद्वारे थेट स्वतःच्या फार्मसीमधूनच औषध घेण्यास बाध्य केले जात होते। रुग्णांना औषध खरेदीची सक्ती नसावी या FDA आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याची बाब या कारवाईत उघड झाली असून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि नियमांना धाब्यावर बसवणाऱ्या या कृत्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। वास्तविक पाहता नियमानुसार हॉस्पिटल किंवा डॉक्टर रुग्णाला त्याच्याच फार्मसीमधून औषध खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही। रुग्ण कोणत्याही नोंदणीकृत बाहेरच्या मेडिकलमधून औषध घेऊ शकतात। मेडिकल दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती कायद्याने अनिवार्य आहे। फार्मासिस्टशिवाय दुकाने चालवल्यास दुकान सील करण्याचे कडक आदेश आहेत।